मित्रांनो बघू शकता कसा रुबाबामध्ये उभा आहे। नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या आग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो आज आहे खुशीचा एकदम माहोल आणि आज आपण जाणार आहोत एनडी शेटच्या घरी बुर्दुल गावामध्ये आपला रायफल दादा आहे त्याची मिरवणूक बघण्यासाठी आणि नक्कीच खूप जास्त आनंद असणार आहे एनडी शेटला, कारण का त्यांनी पहिल्याच बाईट मध्ये बोललेली की जर आज आपला बैल नंदी जर फायनलला राहिला ना तर खूप सारा जल्लोष असणार आहे आणि त्यांना आनंद देखील असणार आहे। तर तोच आनंद साजरा करण्यासाठी आता आपण जाणार एनडी शेटच्या घरी आणि एनडी शेटच्या घरी खूप सारी धमाल करणार आहोत, नाच गाणं आज फुल जल्लोष असणार आहे। तर चला जाऊया बघूया एनडी शेटच्या घरी जाऊन। मित्रांनो फायनली पोहोचले एनडी शेटच्या घरी आणि बघू शकता समोर जल्लोष चालू आहे। रायफल दादा तुम्ही समोरच बघू शकता आणि आपल्याला जो पारितोषिक मिळालेला होता इथे समोरच बघू शकता आपल्याला एक बाईक भेटलेली होती आणि मानाची ढाल देखील आहे या साईडला। जय भानू यात्रा पाचवडची आहे आणि नक्कीच आता आपला जो नंदी आहे ना तो रेडी आहे आज मिरवणुकीसाठी आणि आज धूमधडाक्यात मोठी मिरवणूक घ्यायची आहे। आणि पुसेगावला भेटलेली ढाल समोरच्या साईडला बघू शकता, पुसेगावला भेटलेली होती ढाल आणि बघा चौथा क्रमांक आला होता रायफल आणि सम्राटला। मित्रांनो बघू शकता कसा रुबाबामध्ये उभा आहे आपला रायफल, तसेच या साईडला एनडी शेट देखील आहेत रुबाबामध्ये बघू शकता आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी देखील आलेले आहेत। बघा मित्रांनो अग्रेसिव्ह आपला रायफल आहे, नक्कीच हाच अग्रेसिव्ह पण आपल्याला मैदानामध्ये देखील बघायला भेटला होता आणि निघाले मिरवणुकीसाठी एकदम ताटामाटात। आणि समोरच्या साईडला बघू शकता हिंद केसरी रायफल दादा सरकार लिहिलेलं देखील आहे आणि चला तुम्हाला दाखवतो गोटा। तर सुरुवातीपासून बघूया कसं बघा एकदम सजवलेलं आहे रायफलचा गोटा समोरच बघू शकता तुम्ही। आणि मित्रांनो हे बघा एक सन्मान चिन्ह भेटला होता तो देखील आहे आणि बघा कसं एकदम मस्त सजवलंय, वरच्या साईडला बादल्या वगैरे आहेत आणि 2 फॅनची सेवा देखील आहे आपल्या नंदींसाठी आणि खाली कार्पेट बांधलेलं आहे। आणि समोरच बघू शकता आपले कोंबड्या देखील आहेत खूप सारे एनडी शेटची घरी आणि मस्त एक चांगला गोटा आणि भारी नियोजन आहे। समोरच्या साईडला बघा बरंचसं काही बी ठेवलंय, ज्वारी ठेवले, मका ठेवले, अजून याच्यामध्ये खाणं देखील फुकून ठेवलेलं आहे। तर चला जाऊया आपण मिरवणुकीला। मित्रांनो निघालेला रायफल मिरवणूक
साईडला बघू शकता हिंद केसरी पुसेगाव 2024 ला मानाचा गुलाल मिळवला होता एनडी शर्टच्या रायफल दादाने आणि 0 नक्कीच वर आलाय आणि तसंच लिहिलेलं देखील आहे बघा. एनडी शर्टचा मस्त फोटो आहेत आणि छोटेसे बघा आपले छोटे छोटे लाडके आहेत ना ते देखील नाचायला आले आहे. समोरच्या साईडला मिरवणूक देखील चालू आहे आणि आपण आलोय बघा पुसेगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी नक्कीच रायफल 10-10 आता खूप कमी वयामध्ये नाव करतो एनडी शर्टचं आणि असंच पुढे घेऊन जात राहील.
नाही बघा एकदम आनंद सर्व नाचत आहेत आणि नक्कीच आता हा जल्लोष सगळीजण साजरी करताना आपल्याला बघायला भेटतात। बुरदूर गावची संपूर्ण मंडळी इथे जमा झालेली आहे आणि नक्कीच आपल्या रायफलला खूप सारे शुभेच्छा देण्यासाठी। आणि समोरच बघू शकता संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज देखील आहेत आपल्या दोन्ही बाईक आलेले आहेत आणि बघा सगळी जणांना पूजा करून घेत आहेत आपल्या महादेवाच्या नंदीची। संपूर्ण आनंदामध्ये सहभागी होतात कारण का रायफलने कामगिरी तशी केली आहे। घरची मालकीन आलेली आहे आरती करण्यासाठी। आता घरची मालकीन आरती करते। मित्रांनो घरची मालकीन दृश्य काढते बघा। ट्रॉफ्या ज्या खूप ठिकाणी ज्या त्यांनी दान धर्म तसेच क्रिकेटमध्ये त्यांचा खूप दिलचस्पी आहे त्यांना संपूर्ण आणि नक्कीच एनडी शेटला क्रिकेटचा खूप मोठा वेळ आहे आणि आयशा इलेक्ट्रिकल समोरच बघू शकता मित्रांनो एक फ्रेम आहे आणि आता आपण दादांशी बोलणार आहोत। समोरच वजीरने आपल्याला गदा मिळवून दिलेली आहे आणि दादाशी आता आपण बोलणार आहोत। नक्कीच मित्रांनो आयशा 11 क्रिकेट संघ आहे ना बुरदूर जो त्यांचाच आहे आणि नक्कीच त्यांचं संपूर्ण हे देखील काढलेलं बघा रेडीमेड आणि रेडियम आहे पूर्ण तिकडे त्या साईडला आणि समोरच्या साईडला बघू शकता किती सारे ट्रॉफ्या भेटलेल्या आहेत एनडी शेटला या साईडला बघू शकता आणि तसेच खूप सारे ट्रॉफ्या ठेवायला जागा नाही एवढंच। तर समोरच एनडी शेट पाटील आहेत। आपण सर्वात पहिली मुलाखत आड्यामध्ये घेतली होती आणि दादांनी बोललो होतं की नक्कीच आज गुलालामध्ये जर राहिलो ना तर पहिला क्रमांक केला वाटेल सारखं वाटेल। दादा तुम्ही बोलले होते मुलाखतीमध्ये काय विषय आता काय आनंद साजरा
नक्की तुम्हाला मी सांगितलं होतं माझे पहिले बाईट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पुशेगावला माझी मुलाखत घेतली आणि माझी जवळजवळ मुलाखत बरेच यूट्यूबवाले आम्हाला माझी मुलाखत घेतली आणि मी त्या मुलाखतमध्ये एवढं सांगितलं की हा माझा प्रथम अड्डा आहे, पहिल्यांदाच मी या पुशेगावला येतोय आणि ते मठात जाऊन मी त्या मंदिरात सांगितलं देवाला की महाराज की मला मी पहिल्यांदाच आपल्या या पुशेगाव मैदानाला आलो आहे आणि मला गुलालाची आशा आणि तुम्ही गुलाल द्यायला पाहिजे या हिशोबाने मी आलोय आणि नक्कीच माझ्याकडे लक्ष ठेवला आणि मला ते गुलाल प्राप्त झाला. किती विश्वास आहे देवावरती तुम्हाला? आता विश्वास माणसाने ठेवल्यानंतर विश्वासाचा कुठे घात होत नसतो आणि विश्वास ठेवायला पाहिजे फक्त बस. तर दादा नक्कीच रायफलनी तुम्ही जसं बोलल्याप्रमाणे आज तुम्हाला गुलाल मिळून दिलेला आणि आज कसा जल्लोष आहे, काय गावाचा साथ आहे सांगाल? खूप मोठा जल्लोष आहे आज तुम्ही बघताय की आज खूप मोठे फटाक्यांनी बँड बाजा वगैरे किंवा माझी पूर्ण फॅमिली माझ्या रिलेशनमधली मंडळी किंवा नातेवाईक सुद्धा येऊन माझे एन्जॉय करतात, माझ्या रायफलची वाहवा करत आहेत आणि गावात सुद्धा प्रत्येक जण ओवाली वगैरे करून त्यांचा हे करत आहेत. खूप मोठा आनंद वाटतोय की सगळ्यांना त्या गावातली मंडळींना माझ्या रायफलची आवड आहे. नक्कीच दादा, कारण का एवढं मोठं नाव केलं पुसेगाव हिंद केसरी म्हणजे एक सर्व बैलगाडा मालकांचे स्वप्न आहे आणि ते स्वप्न तुमचं पूर्ण केलं आहे रायफलने. काय बोलाल रायफलबद्दल, काय आशा असतील तुम्हाला रायफलबद्दल? मला वाटलं होतं की त्या मैदानात जाऊन माझ्या बैलाने नुसता गटपास जरी केला म्हणजे मला दिवसभर राहण्याचा जरी संधी मिळेल, पण त्या ज्यावेळेस मी गटपास झालो, खुल्ला गटपास झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की बैलांनी इतकी धाव घेतली, खूप वेगाने धावत होता आणि मला पुढे असं वाटायला लागलं की आपण नक्कीच आज सेमीमध्ये पास होऊ आणि फायनलमध्ये राहण्याचा प्रयत्न करू, नक्कीच ठेवेल आणि त्यांनी तो माझा शब्द पाळला आणि आज रायफल माझा गटामध्ये गट पास करून सेमी पास केले आणि आज 9व्या क्रमांकावर मी गुलालाचा मानकरी झालो पुशेगाव मैदानात. नक्कीच दादा, एका बैलाने होत नाही, तर आपल्या जोडीला होता स्वामी बैल. काय सांगाल स्वामीबद्दल आणि काय तुम्हाला खास आवडला त्याच्यामध्ये की तुम्ही लगेच त्यांच्यासोबत पायरा वगैरे केला? नाही, स्वामी आम्ही गेल्या 2-3 अड्डे आम्ही अगोदर त्याचा पायरा केला होता, म्हणजे आमच्या पळाले होते त्यावेळेला स्वामी आणि हे चांगली गाडी पळाली होती, त्याच्यामुळे आम्ही त्यांचा कधी पेरा तोडला नाही आणि आम्ही नेहमी गाडी पळवण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि याचे पुशेगाव मैदानाचे 8 दिवस अगोदर आम्ही सोहेल मुल्ला यांनी सरेगावचे सरपंच यांचा स्वामींची आम्ही चर्चा चालू असताना त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण पुशेगाव मैदानाला ही गाडी पळू, स्वामी आणि रायफल, आणि ही गाडी आपली चांगली पळेल, कारण त्यांनाही खूप विश्वास होता का ही गाडी चांगली पळेल आणि त्याच पद्धतीने ही गाडी पळाली. बरोबर दादा, आता बरेच ठिकाणी आपण बघतो की घरच्यांचा विरोध असतो बैलगाडी शर्यतीला, तुम्हाला कसा सपोर्ट होता? कारण का मला तरी वाटतं तुम्ही शून्यातून सुरुवात केलेली आहे, आज तुम्ही एवढं गळ्यात सोनं घालता, सर्व करता. कोण आहे याच्या मागचं? म्हणजे आपण बोलतो एक सक्सेसफुल व्यक्तीमागे एक स्त्रीचा हात असतो, नक्की तुमचे आई तसेच तुमची वाईफ वगैरे, कोणाच सपोर्ट आहे तुम्हाला? नक्कीच, कारण का ज्यावेळेस मी 14 वर्षापासून मी हे काम करत आलो आहे, म्हणजे खूप मेहनत करत आलो आहे. या मेहनतीमागे माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. ज्यावेळेस माझ्या आईवडील असताना मी वेगळं झालो होतो आणि ज्यावेळेस मला खरं म्हणजे खूप काय मिळायला लागलं त्यावेळेस मला माझी आई आज माझे आईवडील पाहिजे होती. जर आज माझे आईवडील असतील आज त्यांना माहीत पडलं असतं. नक्कीच दादा, खरंच खूप मिस करत असाल. आज आपण अपंग असलात तरी पण नक्कीच खूप जास्त मोठं काम केलं. एक आई वडिलांना ना नक्कीच एक छाती फुगली असते, कारण का आज रायफलने पण नाव केलंय. एवढ्या गटावरती गुलाल मिळवणं म्हणजे खूप मोठं आहे. नक्कीच दादा, हे सर्व प्रेम तुमची वाईफ नक्कीच भरून काढेल आणि असंच तुम्हाला ना रायफल देखील गुलाल देत राहील. खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आणि नक्कीच असंच आमच्याशी बोलत राहा. थँक्यू. आणि असंच आपला रायफल तुमचं नाव करेल. समोरच आहे वजीर बैलाचं बॅनर देखील, तर दादांचा जीव आहे वजीर पण, आणि वजीरनीच दादा ही आपल्या गदा दिसते कोणी वजीरनीच मिळवलेली आहे, वजीरनीच मिळवलेली आहे. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि असंच आपला रायफल तसेच वजीर नाव करत राहील. धन्यवाद मित्रांनो. नक्कीच एनडी शेट अपंग जरी असले तरी पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर बघा किती मोठे स्वतःचे बंगला बांधलेला आहे आणि खूप सारे कष्ट करून आज त्यांचं म्हणजे बिझनेस देखील आहे आणि हे सर्व बिझनेस तसेच शॉक पूर्ण करतात. आणि समोरच बघू शकता एनडी शेटची 10 नंबरची गाडी देखील आहे. आणि नक्कीच तर मित्रांनो मिरवणूक संपलेली आहे आणि समोरच बघू शकता आपला रायफल हिंद केसरी रायफल तुमच्या समोर आहे. आणि नक्कीच आता बघा कसं शांत झालेलं आहे त्याच्या घरी येऊन. आणि नक्कीच समोरच्या साईडला बघा किती सारी पाहुणे बघायला आलेली आहेत आपल्या रायफलला, तसेच गावातले सहकारी देखील आहेत. आणि समोरच्या साईडला आपल्याला पुसेगावची हिंद केसरी पुसेगावची मानाची ढाल आहे. आणि समोरच्या साईडला बघू शकता जय भवानी यात्रा पाचवडला भेटलेली ती ढाल आहे. आणि बघा कसं आता आपण थोड्याच वेळानंतर घरी पण जाणार आहोत. तर नक्कीच मित्रांनो हिंद केसरी हा टॅग प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटत असतो की आपल्या बैला पुढे लागावा आणि तो काम केलेला आपल्या
एनडी शेटच्या रायफल बैलाने, रायफल दादाने आणि तसेच आता एनडी शेट देखील खूप खुश आहेत. आपण थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी बोललो आणि संपूर्ण गावकरी देखील खुश आहेत. तर नक्कीच आजची ही मिरवणूक आवडली असेल ना तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला छोटा भाऊ नाव करत जा.